आमचे मित्र परम मित्र कैलास जबरदस्त एक दोस्ती दुनियातील राजा माणूस आहे. तर सलामीर आपण पाहतोय पेदर संघाचे VRCC पेदर संघाचे आपण पाहतोय बंटी आणि आशिष. त्याला पंचांना देखील विनंती करतोय चालू थोडीच चालू करायचं आहे. निकेच ब्रह्मराज है आज तलोजा मजकूर 3 सामने बॅक टू बॅक हारलाय. आशिष सागी कोट्यातील पहिला आणि वैयक्तिक कोट्यातील पहिला गोलंदाज सज्ज झालाय. VRCC उसाटणे संघाचा गोलंदाज रोशन नामक गोलंदाज. 4 षटकांचा सामना. गचा गज भरलेला मैदान आपण पाहतोय साईदास मैदान. या मैदानावरती सामना आजचा शेवटचा दिवस कुठला संघ गाजवेन हा पाहणं गरजेचं आहे. चला पंचांना देखील विनंती करतोय गोलंदाज सज्ज झालाय. षटकातील पहिला चेंडू यावेळी स्फटका चांगला शतरक्षण चेंडू खाली. एक धाव पूर्ण. जबरदस्त रन इन द बिटवीन. यावेळी 2 धाव मिळतील. श्री गणेश ओपन केलाय संघानं आणि संघाची धावसंख्या पाहिली VRCC पेदर संघाची तर 2 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या वाढताना दिसतोय. संघाची धावसंख्या 2. षटक क्रमांक पहिला. एक चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 2. षटकातील दुसरा चेंडू समोर फलंदाज आपण बघतोय. यावेळी स्फटका चांगला शतरक्षण चेंडू खाली. यावेळी चुकी फलंदाज बाद झाला असता. आशिष नामक फलंदाज बाद झाला हिट झाले असते तर 2 चेंडूचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 2 धावा. जबरदस्त गोलंदाजी उसाटणा संघाची आपण पाहतोय. पहिल्या दिवशी देखील उसाटणा संघ इथे खेळला होता. यावेळी स्फटका चांगला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकच धाव लावेल. 1 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 3 धावा. आलेल्या तमाम रसिकांना या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. ओम ठाकूर बाप्पा मोदय क्रिकेट संघ तळोजी मजकूर यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली आपण. 4 दिवसाची स्पर्धा. 80,000 रुपये प्रथम क्रमांक. यावेळी जबरदस्त चेंडू. फलंदाजाला चेंडू समजला. चेंडू राहते निर्धाव. सांगी कोटा भरला तर गोलंदाजाचा आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 3 चेंडू 3 धावा. यावेळी स्फटका चांगला. शतरक्षण चेंडू खाली. एकच धाव लावेल. 1 धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 4 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. जबरदस्त गोलंदाजी. P1चा षटक देखील पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळी VRCC पेदर उसाटणे संघाचा गोलंदाज. यावेळी एकच धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहिली. 1 षटकाचा खेळ देखील संपलाय. 6 चेंडूंचा खेळ संपला. संघाची धावसंख्या फक्त ना फक्त 5 धावा. तर 24 चेंडूंचा खेळ आहे. 4 षटकांचा खेळ आहे. 50 ते 55 धाव बनवा लागतील. यावेळी संपतोय VRCC पेदर संघाला. कारण समोर आपण संघ पाहिला तर उसाटणे संघ VRCC उसाटणे संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ एका नावाने ओळखले जाणारे संघ आपण पाहतोय. चला षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी शतरक्षण चेंडू खाली. 1 धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होतो. यावेळी थोडीशी फलंदाजाकडून चुका होतात आणि इथना
2 धावा सहजित्या पूर्ण या 2 धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या पाहिली तर 7 धावा. 7 चेंडूचा खेळ संपता संघाची धावसंख्या पाहिली तर पेंदर संघाची 7 धावा. पाणी घेऊन जायचं आपण. तर निकेच दसरा मेळावा तळोजा मजकूर या गावामध्ये लागलेला आहे. आपण पाहतोय फेस्टिवल जसा लागतो तसाच तळोजा मजकूरमध्ये आता हा फेस्टिवल लागणार आहे. कारण पहा आपण 26 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत ओम साई क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या मॅचेस देखील पाहायला भेटतील. त्याच्यानंतर आपण पाहतोय MLA ट्रॉफी संतोष शेठ पाटील दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण 5 दिवसाची स्पर्धा पाहायला आपण खूप मोठी स्पर्धा या तळोजा मजकूरमध्ये घडवली जातोय आणि एका दिवसाच्या देखील स्पर्धा आजही देखील चालू आहेत. दत्तपाडा भोईरपाडा जबरदस्त गोलंदाज होते. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का? इथनं एक धाव येईल. एक धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या पाहिली 8 धावा. जबरदस्त गोलंदाजी रोखून ठेवलाय थांबून ठेवलाय पेंदर संघाला. आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय उसाटणे संघ. यावेळी स्फटका चांगला शतरक्षण चेंडू खाली. यावेळी फलंदाज बाद होईल पेंदर संघाचा आशिष नामक फलंदाज. बॅक टू द पवेलियन डीजे. संघाची धावसंख्या पाहिली तर फक्त ना फक्त 8 या अंकावर. यावेळी स्फटका चांगला चेंडूला बिरकून दिलाय. जबरदस्त शतक होतंय. यावेळी शतक आपण पाहतोय उसाटणे संघाचा. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 10 धावा. इतना प्रहार करावे लागतील इतना हल्ला बोल करावा लागेल. यावेळी फलंदाजी करणारा संघ त्या दिशेने चेंडू शतरक्षण देखील आहे त्याच्या आव्हाकाच्या बाहेर चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. यावेळी शतरक्षण चेंडू खाली फलंदाज बाद होईल का? आणि इथना फलंदाज बाद झालाय VRCC पेंदर संघाचा बंटी. चेंडूचा खेळ संपता संघाची धावसंख्या फक्त ना फक्त 12 धावा. यावेळी आपण पाहतोय
फलंदाजी करणारा संघ पेंदर संघ एक अडचणीमध्ये सापडलेला आहे. यावेळी स्फाटका इतना चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल. आउटफील्ड खराब आहे. इतना 4 धावा येतील. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 धावा. 16 काढवला. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या यावेळी पेंदर संघाची 16 धावा. निखिल आज आपण पाहतोय शेवटचा दिवस ओम ठाकूर बाप्पा मोरे क्रिकेट संघ तळोजी मजकूर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्हाला स्पर्धेमध्ये सहकार्य आणि मेहनत खूप म्हणजे आमचे ब्रह्मदादा राजे. यावेळी स्फटका चांगला. शतरक्षक चेंडू काली. इतना होईल फलंदाज बाद. फलंदाजांना कित्येक वर्षे गाजवलं. नवीन जाणारा फलंदाज आपण पाहतोय रुपेश पाटील. त्याच्या रुपेश नेरुरकर. तर निखिल त्याच्या नावावर देखील बाईक आहे आणि ती बाईक म्हटलं ना तर तळोजा इथली बाईक असेल. काही फलंदाजी होती त्याच्या नावावरती. आता तीच फलंदाजी दाखवावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे. धावसंख्येला रोख लावलाय VRCC उसाटणे संघानं आणि VRCC पेंदर संघाला देखील इतना फलंदाजी प्रहार करावे लागतील. यावेळी पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू. एक धाव लाभेल. एक धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या पाहिली 17 धावा. तर आमचे काका एकनाथ काका यांचा इथं आगमन झालंय. काकांना देखील विनंती करतो की या आपण व्यासपीठावरती आपलं देखील ओम ठाकूर क्रिकेट संघ बाप्पा मोरे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. यावेळी स्फटका चांगला. शतरक्षक चेंडू खाली. एक धाव पूर्ण. एकेरी धावाने समाधान मानवतो. संघाची धावसंख्या 18 धावा. 4 षटकांचा सामना आहे. इतना 40 ते 45 धावा बनवावे लागते. यावेळी आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ VRCC पेंदर संघाला कारण फलंदाज देखील ताकदीचे आहेत. जितू नामक फलंदाज आणि रुपेश दादा फलंदाज. लागली ती म्हणजेच आपण पाहतोय यावेळी स्फटका चांगला. शतरक्षक चेंडू खाली. एकच धाव लावली. एक धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 23 धावा. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी. रुपेश खेळतोय. एक चेंडू एक धाव्यावरती. आपण जितूला बघतोय. आपण 3 चेंडू 5 धावा फक्त. जबरदस्त चेंडू.
5 चेंडूचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या पाहिली तर फक्त ना फक्त 23 धावा. तर आमचे एकनाथ काका यांच्याकडून या स्पर्धेसाठी डब्बल 511 रुपयाची देणगी आली. त्यांचं देखील ओमटाकूर क्रिकेट संघ बाप्पा मोरया यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. यावेळी जबरदस्त चेंडू. 18 चेंडूचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या फक्त ना फक्त 23 धावा. शेवटचा षटक इथना पार करावं लागतील पेंदर संघाला. ओ टू डीजे राजा माणूस स्वप्नील कोपरकर आणि महेश गायकर यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती आजचा शेवटचा दिवस गोड करा. आपण षटक क्रमांक 4 गोलंदाज सज्ज झाला. यावेळी आपण पाहतोय व्याससी उसाटणे संघाचा आपण पाहतोय प्रेम पाटील. तर समोर देखील आपण फलंदाजी करणार संघ पाहतोय व्याससी पेंदर संघ आपण पाहतोय. शेवटचा षटक. संघाची धावसंख्या 23. यावेळी स्फटका चांगला. चेंडू डावणार नाही. चेंडू क्षेत्ररक्षणाच्या बाहेर आव्हाकाच्या बाहेर आणि इतना मिळतील 4 धावा. या 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपैकी लागली म्हणजे पेंदर संघाची 27 धावा. ओ टू डीजे तर देखील आमच्या ठडाबांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रोहिदास पाटील. जायचं आपण तर नक्कीच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. आमचे एकनाथ काका मोठी स्पर्धा देखील आपण पाहतोय आणि षटकातील दुसरा चेंडू आपण पाहतोय. यावेळी चेंडूला बिलकुल दिलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईन. A1 कोहलीचा येईल दर्जेदार षटकार. ओ टू डीजे जी गरज होती व्हीआरसीसी पेंदर संघाला त्या धावसंख्येला निखीच लाभाव दिला. त्या म्हणजेच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. म्हणजेच आपले फलंदाज जितू पाटील याच्या माध्यमातून पाहतोय. षटक क्रमांक 4 आणि षटकातील 3रा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज प्रेम पाटील. का 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च देखील केलेल्या गोलंदाजानं इथना प्रहार करावा लागतील पेंदर संघाला. यावेळी स्फटका चांगला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का आणि इथना येईल. 2 धावा सदित्या पूर्ण आणि या 2 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 35 धावा. तीन चेंडूचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 35 धावा. षटक क्रमांक 4 गोलंदाज सज्ज झालाय प्रेम पाटील. त्या समोर फाईट करीन फलंदाज जितू. यावेळी चांगला चेंडू होता. फलंदाजाला चेंडू समजला नाही. चेंडू जातो निर्धाव. ना दे का आव ना दे का ताव. यावेळी चेंडू निर्धाव. चार चेंडूचा खेळ संपता. संघाची धावसंख्या 35 धावा. षटक क्रमांक 4 यावेळी गोलंदाज सज्ज झालाय प्रेम पाटील. व्हीआरसीसी उसाटणे संघ त्याच्या समोर फाईट करतोय पेंदर संघ. यावेळी स्पर्धा चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मिळेल. एक धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या इतना रनाच्या सोलमध्ये फलंदाज बाद होईल. रुपेश पाटील बॅक टू द पवेलियन.
यावेळेस प्रेम पाटील संघाची धावसंख्या जरी पाहिली ना तर फक्त ना फक्त 36 धावा. शेवटचा चेंडू समोर फलंदाज त्याला फाईट करीन जीतू नामक फलंदाज. यावेळेस वाडगा चांगला येतोय. एक धाव सध्या पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का? इतना येईल. एकच धाव आणि फलंदाज देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. या एक धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या पाहिली ना तर फक्त ना फक्त 37 धावा वर झाली बाई. तर नक्की थँक्यू ज्या मान्यवराचे आपण आत राजे यांचे बंधुतुल्य मित्र आणि वर्गमित्र आमचे मनोज राजे यांचे देखील वर्गमित्र आहेत. तर योगेश दादा खरं यांना विनंती करेन व्यासपीठावरती या. त्यांच्या समवेत आमचे किशोर पोरजी एक आदर्श खेळाडू त्यांना देखील विनंती करेन की व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. एक ओम ठाकूर बाप्पा मोर्याचे खऱ्या अर्थ आपण पाहिलं तर कोच देखील आहेत आमचे उदयजी राजे व्यासपीठावरती. आमचे बंधू संपूर्ण आमचे जयंतराजे असतील, सुभाषदादा राजे असतील, जयदादा राजे, उदयदादा राजे, सर्वांचं मनापासून आभार. मोठी व्यक्तिमत्व असलं स्टेज फुललेला दिसतो. त्या पद्धतीनं बागेला ज्यावेळेस पहिला पाण्याचा पाऊस मिळत असतो आणि बागेतली फुलं कोमजून गेलेली असताना कोमेजलेल्या फुलाला ज्यावेळेस उजाला मिळत असतो आणि तो उजाला तुमच्या मुलं आज आल्या. उदयजी राजे तुमचं स्वागत. सुभाष दादा आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे जयदास राजे, त्यानंतर आमचे एकनाथ दादा पाटील, त्यानंतर आमचे जयंत राजे, सर्वांचं मनापासून आभार. यस या योगेंद्र दादा दोस्ती दुनियेत एक राजा माणूस आणि प्रत्येकाच्या हृदयात घर करणारा हा माणूस आपण या ठिकाणी पाहतोय. कर्तृत्व आणि नेतृत्व कधी विकत घेता येत नसतं मित्रांनो, ती निर्माण करावं लागतो. आता निर्माण करणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य योगेश दादा करत व्यासपीठावर येत असताना गोल्डन मॅन अतिशय चांगला व्यक्तिमत्व आणि दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि प्रत्येकाच्या हृदयात घर करणारा माणूस या ठिकाणी येत असताना आपण त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. ओम ठाकूर बाप्पा मोर्या तुलाचा मजकूर टीम आपला मनापासून योगेश दादा करत आपलं हार्दिक 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 स्वागत व्यक्त. पडता पाऊल सज्जनांची शोभा वाढवली क्रिकेट या सामन्यांची. या व्यासपीठावरती योगेश दादा घरत हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला धर्म मानणारा व्यक्तिमत्व आमचे अनिल राजे आणि त्यानंतर आमचे मनोज राजे, किशोर दादा पोरजी, त्यानंतर आमचे गोल्डन मॅन आणि ब्रह्मा राजे यांचे क्लासमेट आहेत. योगेश दादा गोल्डन मॅन प्रत्येकाच्या हृदयात घर करणारा माणूस आमचे योगेश दादा अगदी वेळात वेळ काढून सामन्यांची शोभा वाढेल. योगेश दादा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून देखील फार मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतो. योगेश दादा प्लीज हॅव अ सीट. व्यासपीठावरती आमचे अनिल राजे, मनोज राजे, ओमकार या आपण देखील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किशोर दादा त्यानंतर आमचे योगेंद्र दादा आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू योगेश दादा मोरवी. थँक्यू. थँक्यू सो मच बलिराम, थँक्यू सो मच साईनाथ. आणि व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं नुकताच आगमन झालं ते मित्र दोस्ती दुनियेतला राजा माणूस आणि सुप्रसिद्ध गोल्डन मॅन योगेश दादा घरत. बघा नक्कीच स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते एक दमदार व्यक्तिमत्व. नेहमी क्रीडा स्पर्धेला दादांचं खूप मोठं योगदान असतं आणि आजही या स्पर्धेला व्हिजिट देण्यासाठी दादा उपस्थित राहिलेत. ब्रह्मराजे त्यानंतर किशोर पोरजी हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि नक्कीच मॅच मध्ये आज एक संघ अर्थात जय गणेश व दानसह किशोर पोरजीचा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय आणि स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही ब्रह्मराजे यांना पाहतायत. व्यासपीठावरती सर्व आमच्या आयोजन कमिटी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करूया. टार्गेट 38 धावेचं आहे. पहिला चेंडू उडवला स्क्रीनच्या समोर धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन.
सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग दाखवते रुपेश नेरुरकर पॉइंटला आहे. एक खेळाडू पॉइंटला, एक खेळाडू कव्हर पॉइंटला, एक खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, एक खेळाडू तुम्ही शॉर्ट लेगला पाहतायत आणि एक खेळाडू तुम्ही शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक खेळाडू आपण पाहिला की लेग स्लिपला आणि एक फ्लाय स्लिपला. अशा प्रकारे फिल्डिंग रचना सर्कल मध्ये लॉंग ऑफ मध्ये एक खेळाडू आहे आणि वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू. अशा प्रकारे दोन खेळाडू जे बाउंड्री लाईन वरती आहेत. गोलंदाज पहिलं षटक फेकत असताना 5 धावा. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जबरदस्त फिल्डिंग, काय चांगले शतरक्षण पाहायला मिळालं. परंतु तिकडे तिसरी धाव कंप्लीट केली. आपल्या टीमसाठी एक धाव किती इम्पॉर्टंट असते हे चित्र आपण आता पाहिलं. परंतु क्रिकेटमध्ये एका धावेला किती किंमत आहे त्या संघाला विचारा. एका धावेची किंमत जो एका धावेने सामना गमावतो त्या संघाला विचारा. त्या एका धावेची किंमत आणि त्या खेळाडूला विचारा ज्याची बाईक मॅन ऑफ द सिरीजची एका धावेने गमावते. काय असं दुःख त्या खेळाडूंना विचारा. धावसंख्या 8, पहिलं षटक मार्गस्थ असताना चांगला चेंडू यावेळेस मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफ रिजन मध्ये एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 9 या धावसंख्येवरती 9.50 ची सरासरी मैदानावरती जिंकण्यासाठी गाठायचे धावा 38. आतापर्यंत 9 धावा 4 चेंडू मध्ये आल्यात. म्हणजे आस्किंग रन रेट आहे 9.50. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये एकाच चौकार एकच षटकार लागला तर मात्र VRCC उसाटणे संघ पहिल्याच ओव्हर मध्ये मजबूत स्थिती प्राप्त करू शकते. ब्लॉकरचा चेंडू पुन्हा एकदा खेळतात ऑन साइड मध्ये. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे गेली आहे 10 वरती. आस्किंग रन रेट आता कंप्लीट झाले. खरं तर 9.50 होतं. पहिला 5 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. 2 सामने जिंकून क्षणिक रूपा कोपरा संघ अंतिम फेरीमध्ये आलाय आणि यातनं जिंकणारा संघ त्यांच्या विरोधात खेळेल आजच्या दिवसातील शेवटची अंतिम लढत आणि त्यानंतर सेमी पाण्याच्या 2 मॅच आणि पाण्याची 1 लढत. शॉर्ट चेंडू होता, पुल करायचं होतं परंतु इथे बॉल बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. ओव्हर नंबर पहिली समाप्त झाली प्रथमेशची आणि प्रथमेशनं धावा दिल्या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 10. बाहेर सर या ठिकाणी अतिशय गोल्डन व्यक्तिमत्व. खऱ्या तर दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि प्रत्येकाच्या हृदयात घर करणारा माणूस. शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी मुखे अमृताची वाणी देह वेचावा कारणी. असं व्यक्तिमत्व, एक गोड व्यक्तिमत्व. आदरणीय सन्माननीय योगेश दादा करत आमचे मनोजराजे आणि ब्रह्मराजे यांचे क्लासमेट देखील. नक्कीच सायराचे दिल खुलास व्यक्तिमत्व आणि दोस्ती दुनियेतला राजा माणूस ज्यांच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य. नक्कीच त्यांच्या वतीने नेहमीच समालोचकांना देखील प्राइज असते. गोल्डन मॅन सुप्रसिद्ध योग्य दादा घरत त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केलाय. चला व्यासपीठावरती आपण लगेच एकनाथ दादा पाटील यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करू. एकनाथ दादा या आपण. पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. तर एकनाथ दादा पाटील यांचा देखील शुभ सन्मान आम्ही. क्षेत्ररक्षक बंटी होते त्या ठिकाणी कव्हरला आणि झेल टेपला. ज्या खेळाडूनं अर्थात या ठिकाणी विकास पाटीलनं षटका टोकला त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. धावसंख्या 16, 1 गडी बाद. आभार व्यक्त करूया योगेश दादांचं करत नेहमीच
क्रीडा स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं योगदान असतं ते गोल्डन मॅन सुप्रसिद्ध योगेशदादा गरत पापडीचा पाडा, नक्कीच त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. या स्पर्धेला व्हिजिट दिली खरं तर वेळात वेळ काढून आणि ज्यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं डोनेशन आलंय त्यांचं देखील मनापासून आभार. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली आमचे गोल्डन मॅन अर्थातच योगेशदादा गरत, तुमच्या मनापासून आभारी. आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 2000, कॉम्बॉक्ससाठी देखील 500 रुपयाचं योगदान. उदयजी राजे यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक योगदान. तर दादांचं देखील आम्ही संदीप दादा, चला आपण सर्वांचं दादांचा शुभ सन्मान करू. सुभाष दादा, जयदत्त दादा, उदयजी राजे, तुमचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. दादा या, दादा दादांचा शुभ सन्मान आम्ही जरूर करू व्यासपीठावरती. नाही बंधू आहात तुम्ही, मोठे आहात. चला व्यासपीठावरती शुभ सन्मान आम्ही करू. चला ओ टू कॉम्बॉक्स योगेश मडवी सर. धावून 5 धावा, इतिहास घडवला खरं तर. कारण मी मगाशी देखील उल्लेख केला की सध्याच्या ट्रेंडमध्ये पाहिलं की सध्याची मुलं जी फिटनेसमध्ये नसतात, चायनीज स्टॉलवरती जास्त जातात, फास्टफूड जास्त खातात, त्यामुळे त्यांचा फिटनेस कमी असतो. परंतु दाद द्यायला पाहिजे. इकडे 5 धावा धावून काढल्यात अंश पाटील आणि प्रेम पाटीलनं. 23 धावा. हलक्यातून क्लिक केले, चेंडू पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि बॉल चालला थर्ड मॅन क्षेत्राकडे आणि सीमारेषा बाहेर येतोय चौकार. टोटल 29 राहिलेत फक्त इथे 9 धावा. नऊ धावेची येणारे 12 चेंडू. हलक्यानं टॅप केलाय चेंडूला. इथे समोर सिली मिड ऑफ प्रेझेंट मध्ये एक सिंगल आली. सिंगल बरोबर टीमची टोटल 30 या धावसंख्या होती. VRCC उसाटणे संघात विजय चंबरवती पाहायला मिळतोय. दमदार प्रदर्शन या संघाचा राहिला. पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ केला, दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्यांची गोलंदाजी चांगली राहिली आणि आता बॅटिंग देखील तेवढी सुंदर. चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. डॉटची समाप्ती. एक डॉट चेंडू माहिती मॅच मध्ये संघाला अडचणीत आणू शकतोय, कारण क्रिकेट खेळामध्ये सामना जरी लो स्कोरचा असला आता तरी मात्र इथनं 10 चेंडू आणि फक्त 8 बनवायचे आहेत. तो कधी कधी असं होतंय की प्रत्येक खेळाडू मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये सामन्यामध्ये दबाव निर्माण करून घेतो आणि इशारा दिला डगआउट बॉक्स मधून कट करायचं होतं, परंतु इथे बॉल बॅटचा संपर्क झालाय कदाचित आणि इथे अजून एक डॉट चेंडू. 9 चेंडू आणि आता गरज आहे 8 धाब्याची. स्ट्राइक एंड वरती खेळाडू प्रेम पाटील 8 मध्ये 12 केलेत. तो स्ट्राइक एंडला. नो स्ट्राइक एंड वरती अंश पाटील. फटका छान आहे, लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर. आमच्या इथे कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना. बॉल सीमारेखा बाहेर, षटकार.
फक्त 2 धावेची आणि मॅच मध्ये आता टीम VRCC उसाटणे संघाची बाजी मजबूत झाली आहे. चांगला चेंडू, डॉटची समाप्ती. राहिले आता 7 चेंडू आणि 2 धावा. बघा डगआउट बॉक्स मध्ये आवाज देऊ नका प्लीज. सामना पूर्णपणे टीम VRCC उसाटणे संघाच्या बाजूनं मजबूत झालाय. फक्त 2 धावेची गरज आहे. बॉल चांगला आहे, हवेत आहे आणि ते फलंदाज बाद. रुपेश नेरुकर 2009 स्पर्धा पहिल्यांदा बाईक त्यानं पटकावली. 1 धाव, स्कोर इज लेवल आणि आता 1 धावेची आवश्यकता असेल. फक्त 1 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी VRCC उसाटणे टीमला. चला यायचा पण लगेच इथे शनी कृपा कोपरा संघाचे कॅप्टन. चांगला चेंडू, टॅपिंग क्रिकेट समोर ऑन साइडला 1 सिंगल घेत सामना जिंकलाय. अभिनंदन करूया VRCC उसाटणे संघाचं आणि मॅचचा हिरो ठरेल मॅन ऑफ द मॅच.